झाली ती पूजा काहीतरी कर पण लवकर जेवायला भूक लागली. काय हो करते ना, पूजा झाली की मला निवेद करायचा, मग निवेदन हे जेवायलाच करते. ठीक आहे कर मग तुझ्या मनात जे करावं ते कर. हॅलो नमस्कार, तुमचं स्वागत आहे मराठीच रेसिपीमध्ये. तर आपण आज बनवत आहोत निवदासाठी खीर आणि पुरी. त्यासाठी मी घेतलं एक मिक्सरचं भांडं, त्याच्यामध्ये टाकले खोबरं, यात टाकले विलायची, तिच्यामध्ये टाकलं भिजलेले तांदूळ आणि आता इथं ठेवले दूध गॅसवर दूध ठेवून याला चांगलं असं थोडं दूध उकळून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण थोडंसं दूध गरम असं वाटीमध्ये बाहेर काढून घेतलं, त्याच्यामध्ये टाकली केसर. आता याला मस्त असं आपण जे वाटण काढून घेतलं तर ते पण याच्यामध्ये घालून घ्यायचं सगळं आणि चांगलं असं मिक्स करत ते करायचं. मिक्स जर नाही केलं त्याच्यामध्ये अशा गाठी होतात, त्यासाठी याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि याला चांगलं घट होईपर्यंत असं चांगलं शिजू द्यायचं. तर तुम्ही बघू शकता असं मी चमच्याला मारतच आहे, तर चमचा असं मारण्याला चालूच ठेवायचा चांगलं असं घट होईपर्यंत. आता इथं याच्यामध्ये घालूयात आपले चवीनुसार साखर कोणाला गोड आवडते, कोणाला फिक्का आवडते, आपण आपल्या हिशोबाने घालायचं. नंतर इथं मी ड्रायफ्रूट कुटून घेतले, काजू बदाम. त्याच्यानंतर आपण इथे छोटी कढई ठेवली, त्यामध्ये टाकले 1 चम्मच साखर. याला चांगलं असं लाल होईपर्यंत विरघळून असं शिजू द्यायचं. इकडं घालायचे ड्रायफ्रूट आणि भिजलेले आपल्या केसरचं दूध. त्यानंतर आपली इथं साखर विरघळून तयार झालेली आहे. याला गरमच असं आपल्या खिरीमध्ये सोडून द्यायचं आहे आणि याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही खिरीला कलर किती छान आलेला आहे आणि खीर किती छान दिसत आहे, अशी घटघट पण झालेली आहे. एकदम पेढ्यासारखी खीर होते ह्या प्रकारे जर केली तर आता आपण इथे याला मस्त वाटीमध्ये काढून घेऊया. त्याच्यावरती टाकूयात बारीक कट केलेले ड्रायफ्रूट. त्याच्यानंतर याच्यावर घालूयात थोडीशी केसर. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे, खायला एकदम टेस्टी होते आणि तुम्ही अशी रेसिपी नक्की करून बघा. एकदम खीर छान होते. त्याच्यावरती सोडूयात थोडंसं तूप मस्तपैकी आणि तुम्ही बघू शकता दिसायला एकदम टेस्टी दिसते, पेढ्यासारखी खीर तयार होते.